कागल तालुक्यातील राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय पक्ष, विविध संघटना, चळवळीतील पक्ष व कार्यकर्ते यांची मोट बांधून प्रस्थापित महायुती विरोधात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढवण्याचे विविध पक्ष व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमताने ठरवण्यात आले. बैठकीत जागा वाटप, उमेदवारी निश्चिती, आघाडीचा किमान समान कार्यक्रम बाबत निर्णय घेऊन आघाडीची निर्णायक घोषणा तयार करण्यात आली. तसेच तिसरी इंडिया आघाडीकडून एकत्रितपणे शक्ती प्रदर्शन करून सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याबद्दल ठरवण्यात आले. आघाडीमध्ये तालुक्यातील उर्वरित समविचारी पक्ष, संघटना, चळवळीतील कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांनी सहभाग घेण्याचं आवाहन केलं. तालुक्याच्या राजकारणातील गटपक्ष व नेते यांनी केलेल्या तत्वहीन युत्या, अविश्वासाचे व स्वार्थाचे राजकारण याला जनता व मतदार कंटाळले असून इच्छुक उमेदवारांचा गट, पक्ष व नेते यांच्यावर भरवसा नाही. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीकरता तालुक्यातील गटातटाच्या तत्वहीन युतीच्या विरोधात तालुक्यातील राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्ष तसेच नोंदणीकृत पक्ष, चळवळीमधील विविध संघटना त्यांच्या माध्यमातून उभी केलेली तिसरी इंडिया आघाडी सक्षम पर्याय ठरेल, असा आशावाद बैठकीत व्यक्त करण्यात आला. या बैठकीस लालबावटा कामगार संघटना व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी शिवाजी मगदूम, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट दयानंद पाटील नंद्याळकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा उपप्रमुख संभाजी भोकरे, तालुका प्रमुख जयसिंग टिकले, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब पाटील, स्वाभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष तानाजी मगदूम, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव राज कांबळे यांनी चर्चेत भाग घेतला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख अशोक पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस अविनाश मगदूम, तालुकाध्यक्ष नामदेव भराडे, युवा आघाडी उपाध्यक्ष प्रभू भोजे, सरचिटणीस नितेश कोगनोळी, ॲडव्होकेट संदीप चौगुले, मनसे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष शिवतेज विभूते, शिवराज मंचचे सचिन घोरपडे, अशोक शिरोळे, काँग्रेस सरचिटणीस राहुल घराड, सामाजिक कार्यकर्ते दयानंद कांबळे, तुकाराम शिंदे इत्यादी उपस्थित होते.